तर मागच्या भागात आपण पाहिलं की मिस्टर त्रिपाठीजी आदित्यला भेटायला आले होते. मिस्टर त्रिपाठी गंभीर स्वरात आदित्यला म्हणाले, तुला ठाऊक आहे, मी कधीच माझ्या मुलीला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. पण गेले काही महिने मी तिच्याशी नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिच्या आनंदासाठी मी तुला पूर्ण मनापासून स्वीकारलं आहे. आता तिचं आयुष्य अजून आनंदी व्हावं म्हणून मी तुझं तिच्याशी लग्न ठरवण्याऐवजी किमान साखरपुडा तरी लावून द्यावा असं ठरवलं आहे. ही अचानक आलेली प्रस्तावना ऐकून आदित्य दचकला. तो हलक्या थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला, काय काय म्हणताय सर? मिस्टर त्रिपाठी हसले. हो मुला, जेव्हा तू बंगलोरवरून परत येशील तेव्हा मला तुझा आणि रिधिमाचा साखरपुडा करायचा आहे. आदित्य थोडा सावरत म्हणाला, पण सर, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, मी अजून लग्नासाठी तयार नाही. मला स्वतःला काहीतरी बनायचं आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहायचं आहे. मगच मी तिचा हात मागेन. मला थोडा वेळ हवा आहे. मिस्टर त्रिपाठी शांतपणे म्हणाले, मला माहिती आहे तुला अजून लग्नासाठी वेळ हवा आहे आणि ते अगदी ठीक आहे. पण आत्तासाठी मला फक्त एवढंच हवं आहे की तू परत आल्यानंतर तिच्यासोबत साखरपुडा कर. मला खात्री आहे तिला ही बातमी ऐकून खूप आनंद होईल. आदित्य आश्चर्याने विचारलं, मग तुम्ही अजून रिधिमाशी बोललेच नाहीत का? नाही रे मुला, त्रिपाठी म्हणाले. मी तिला ही बातमी सरप्राईज म्हणून द्यायचं ठरवलं आहे, पण हे मी तुझ्या परत येण्यावरच करीन. हे शब्द ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. भावना मनात दाटून आल्या. तो हळूच म्हणाला, सर, खरं सांगायचं तर मी रिधिमावर इतकं प्रेम करतो की तिच्याशी लग्न करण्याची माझीही तीव्र इच्छा आहे. पण मी ठरवलं होतं की आयुष्यात काहीतरी करून दाखवल्यावरच मी लग्न करीन. तरीही मनात एक छोटीशी इच्छा होती, किमान तिच्यासोबत साखरपुडा तरी व्हावा. आज तुमच्याकडून हे ऐकून मला किती आनंद झाला हे शब्दात सांगता येणार नाही. मिस्टर त्रिपाठी आनंदाने स्मित करत म्हणाले, तर मग ठरलं. जेव्हा तू परत येशील तेव्हा आपण दोघं मिळून रिधिमाला हे सरप्राईज बातमी देऊ. हो नक्कीच सर, मी तयार आहे, आदित्य उत्साहाने म्हणाला. मिस्टर त्रिपाठी अचानक गंभीर झाले. पण आदित्य, एक छोटी विनंती आहे. मी रिधिमासाठी एक भेट आणली आहे. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत देणार होतो, पण त्या दिवशी जे घडलं त्यामुळं मला संधी मिळाली नाही. आदित्य उत्सुकतेने म्हणाला. कसली भेट आहे ती सर? त्रिपाठीजींनी उजव्या हातातला एक डबा पुढे करत म्हणाले, ही आहे ती भेट. इटलीत सुट्टीसाठी गेली असताना रिधिमाला हा ड्रेस सेट खूप आवडला होता, पण तेव्हा तिला विकत घेता आला नाही. मी मात्र तो कुठल्याही परिस्थितीत मिळवायचं ठरवलं होतं, म्हणून हा ड्रेस सेट मी तिला वाढदिवसाला देणार होतो. पण आता ठरवलं आहे की तिच्या साखरपुड्याच्या दिवशीच देईन. आदित्यने आश्चर्याने विचारलं, मग समस्या काय आहे सर? त्रिपाठीजी हलक्या आवाजात म्हणाले, जर हा ड्रेस मी हवेलीवर ठेवला तर रिधिमाच्या नजरेस पडण्याची शक्यता आहे आणि मला हे गुप्त ठेवायचं आहे. म्हणूनच मी इच्छितो की तू हा ड्रेस इथे अपार्टमेंटमध्ये लपवून ठेव. तिथं ठेवला तर रिधिमाला काहीही कळणार नाही. आदित्य आत्मविश्वासाने म्हणाला, काही काळजी करू नका सर, मी हा ड्रेस इथेच लपवतो, तिच्या लक्षात येणार नाही. धन्यवाद आदित्य, आता मी निघतो. रिधिमा कधीही येईल. तुझा प्रवास सुखकर हो, असे म्हणून मिस्टर त्रिपाठीजी डबा आदित्यच्या हाती देऊन निघून गेले. थोड्याच वेळात रिधिमा आली. तिने आदित्यला एअरपोर्टवर सोडलं आणि शेवटी आदित्य बेंगलोरला रवाना झाला. बेंगलोरला पोहोचल्यावर त्याने एका हॉटेलमध्ये खोली घेतली. त्या संध्याकाळी फोनवर त्याची आणि रिधिमाची गोडशा गप्पा रंगल्या. रिधिमाने हसत विचारलं, उद्या अखेर तुझं एक पेंटिंग विकलं जाणार आहे. किती उत्सुक असशील ना माझ्या प्रिये? आदित्यही हसत म्हणाला, हो नक्कीच, मला खूप उत्सुकता आहे, पण त्यापेक्षाही मला एका गोष्टीची जास्तच उत्सुकता आहे. रिधिमा कुतूहलाने म्हणाली, कुठली गोष्ट? आदित्य मिश्किल हसत म्हणाला, अगं, ते सांगायचं आहे तर नक्की सांगितलं असतं, पण मला हे गुपित तुला चव्हाणपूरला परत आल्यावरच उलगडायचं आहे. फोनवर आदित्य थोडा चिडवत म्हणाला, अगं रिधिमा, मी आत्ता सांगू शकत नाही. रिधिमा नाक मोडत म्हणाली, उफ, मला असं सस्पेन्समध्ये ठेवू नकोस आदित्य, कृपा करून सांग ना काय आहे ते. आदित्य खट्याळपणे हसत म्हणाला, सॉरी माझ्या प्रिये, मी तुला परत आलो कीच सांगणार. हे ऐकून रिधिमाचा चेहरा चिडलेल्या भावांनी भरला. ती म्हणाली, काय सांगतोयस? तुझं पेंटिंग विकलं जाणार आहे, त्यापेक्षा मोठी बातमी आणखी काय असू शकते? आदित्य हसत म्हणाला, आहे रिधिमा, आहे अशी एक गोष्ट जी यापेक्षाही रोमांचक आहे आणि ती आपल्या दोघांशी निगडीत आहे.
पण ती मी तुला परत आल्यावरच सांगेन. हे ऐकून रिद्धिमाचं हृदय धडधडू लागलं. यार, तुझे शब्द मला वेडी करतायत आता, ती थोडी रागवल्यासारखी म्हणाली. आदित्य शांत सुरात म्हणाला, थोडा धीर धर माझ्या प्रिये, मी परत आलो की सगळं सांगेन. रिद्धिमा ओठांचा चंबू करून म्हणाली, बरं मग, वेड्या वाट बघते त्या दिवसाची. पण ऐक ना, मला आता जावं लागेल. स्वतःची काळजी घे. तूही काळजी घे, असं म्हणत आदित्यने फोन ठेवला. फोन झाल्यावर रिद्धिमा आपल्या खोलीतील पलंगावर बसली होती. तेवढ्यात तिला मुख्य हॉलमधून वडिलांचा जोराचा आवाज ऐकू आला. काळजीपोटी ती घाईघाईने खाली आली. डॅड, काय झालं? तुम्ही एवढं का ओरडत आहात? ती चिंताग्रस्त स्वरात विचारते. त्रिपाठीजींच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. ते म्हणाले, काहीतरी भयंकर घडलंय रिद्धिमा. भयंकर? काय झालं डॅड? रिद्धिमा घाबरलेल्या स्वरात म्हणाली. त्रिपाठी हळूच म्हणाले, काल रात्री हवेलीत आणलेली 50 लाखांची बॅग आठवते का तुला? हो, आठवते ना. काय झालं त्या बॅगचं? ती बॅग गायब झाली आहे रिद्धिमा. मी माझ्या खोलीत सगळीकडे शोधली, पण ती कुठेच नाही सापडली. त्रिपाठी चिंतेने म्हणाले. हे ऐकताच रिद्धिमा दचकली. काय? बॅग अचानक कशी गायब होऊ शकते? माहीत नाही बाळा. मी श्यामलालला सुद्धा सांगितलं, पण त्यालाही ती सापडली नाही. मला वाटतं कुणीतरी ती चोरी केली आहे. रिद्धिमा हादरून म्हणाली. चोरी? पण ते कसं शक्य आहे डॅड? कालपासून हवेलीबाहेर कुणी गेलेलं नाही. मला आपल्या नोकरांवर पूर्ण विश्वास आहे. ते सगळे निष्ठावान आहेत. पण काल रात्री एक बाहेरचा माणूस हवेलीत होता. त्रिपाठीजी थोडे थांबले. रिद्धिमाच्या डोळ्यात शंका चमकली. डॅड, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे आदित्य? तुम्हाला वाटतं त्याने पैसे घेतले? त्रिपाठी शांतपणे म्हणाले. बाळा, मी त्याला दोष देत नाही, पण तो मध्यमवर्गीय आहे. एवढ्या मोठ्या रकमेचं आकर्षण त्याला न सोसण्यासारखं झालं असेल कदाचित. हे ऐकताच रिद्धिमाचा राग गळ्यातून उसळला. काय? तुम्ही असं कसं बोलू शकता डॅड? आदित्य एक चांगला माणूस आहे. आणि विसरू नका, तो तोच आहे ज्याने तुमच्या व्यवसायात सामील होण्याची ऑफर नाकारली होती. मग तो पैसे चोरणार? मला वाटतं तुम्ही पुन्हा तुमच्या जुन्या संकुचित विचारांकडे जात आहात. रिद्धिमा, प्लीज समजून घे. स्टॉप इट डॅड. पुरे झालं. काही महिन्यांपासून मला वाटत होतं की तुमची नजर बदलली आहे. तुम्ही आदित्यला मनापासून स्वीकारलं आहे. मला किती आनंद झाला होता. पण आज तुमच्या या शब्दांमुळे मला असं वाटतं की तुम्ही अजूनही त्याला मनापासून स्वीकारलेलं नाही. मी खूप व्यथित झाले आहे. आज रात्री तरी मी इथे राहू शकत नाही. पण बाळा, कृपया मला थोडा एकांत हवा आहे. मी अपार्टमेंटवर जाईन आणि मला थांबवायचा प्रयत्न करू नका. असं म्हणत रिद्धिमा संतापलेल्या अवस्थेत हवेली बाहेर पडली. तिच्या मनात वेदना आणि राग दोन्ही मिसळले होते. वडिलांनी आदित्यवर केलेल्या संशयास्पद आरोपांवर तिचा विश्वास बसत नव्हता आणि येणाऱ्या दिवसात जे काही घडणार होतं त्याची कल्पनाही रिद्धिमा आणि आदित्यने कधी स्वप्नात केली नव्हती. हवेली बाहेर पाऊस कोसळत होता. रिद्धिमा रागाने व व्यथित मनाने कारमध्ये बसली आणि अपार्टमेंटकडे निघाली. गाडी चालवत असताना वडिलांचे शब्द तिच्या मनात घुमत होते. ती त्यांना मनातून झटकण्याचा प्रयत्न करत होती, पण ते परत परत तिच्या मनाला टोचत होते. शेवटी अपार्टमेंटच्या इमारतीत पोहोचून तिने कार पार्क केली. दरवाजा उघडताच तिचा फोन वाजला. स्क्रीनवर आदित्यचं नाव झळकत होतं. तिने फोन उचलला. हाय, रिद्धिमा मंद स्वरात म्हणाली. फोनच्या दुसऱ्या टोकाला आदित्य प्रेम भरल्या आवाजात म्हणाला. हे, काय जादू केली आहेस ग तू माझ्यावर? अर्धा तासापूर्वीच बोललो होतो आणि आता पुन्हा तुला खूप मिस करतोय. आदित्यचे गोड शब्द ऐकताच रिद्धिमाच्या मनातली उदासी आणि राग विरघळून गेले. ती लाल झाली आणि तिचं मन पुन्हा त्याच्यावरच्या प्रेमाने भरून आलं. ती हसत म्हणाली, खरा जादूगार तर तू आहेस आदित्य. तुझे शब्द नेहमी माझ्या चेहऱ्यावर हसू आणतात. कितीही तणावात असले तरी तू माझा मूड बदलतोस. आदित्यने चिडवत विचारलं. म्हणजे माझ्या कॉलपूर्वी तू टेन्स होतीस का? हो, थोडीशी. पण आता मी अगदी ठीक आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. आदित्यने काळजीने विचारलं. काय झालं होतं? सगळं ठीक आहे ना? रिद्धिमा लगेच टाळत म्हणाली. काही नाही, काही विशेष नाही. तू फक्त पेंटिंग हँडओव्हर कर आणि लवकर परत ये, मग सगळं छान होईल. तिने वडिलांशी झालेला वाद मुद्दाम आदित्यला सांगितला नाही, कारण तिला त्याला काळजीत टाकायचं नव्हतं. आदित्यने परत विचारलं. नक्की ना काही बिनसलं नाही आहे? रिद्धिमा त्याला समजावत म्हणाली. हो माझ्या प्रिया, मी अगदी ठीक आहे. आणि हो, सांगायचं विसरले, मी आत्ता अपार्टमेंटवर आले आहे. आज रात्री इथेच राहणार आहे. हे ऐकताच आदित्यच्या मनात काळजी वाटली.
त्याला आठवलं की मिस्टर त्रिपाठींनी त्याच्याकडे गुप्त भेटवस्तू ठेवून दिली होती. ती जर रिधिमाच्या नजरेस पडली तर सरप्राईज फसणार होतं. तो थोडा घाबरत म्हणाला, काय? अपार्टमेंटवर? तेही अचानक का? रिधिमा हसत म्हणाली, अरे काही नाही, फक्त थोडा वेळ स्वतःसोबत घालवायचा होता आणि शिवाय तुला खूप मिस करत होते म्हणून ठरवलं तुझ्या बेडवर झोपावं. त्यामुळे तू इथे नसतानाही तुझा उबदारपणा जाणवेल. आदित्यला जाणवलं की काहीतरी ती लपवत आहे. इतकं सांगूनही मला खात्री पटत नाही. काहीतरी आहेच. काय आहे ते? रिधिमा नाखुशपणे म्हणाली, काही नाही रे, तूच जास्त विचार करतोयस. बरं ऐक, उद्या सकाळी मला लवकर इन्स्टिट्यूटला जावं लागेल. सकाळी लवकर? पण का? आदित्यने विचारलं. रिधिमा गंभीर झाली. खरं तर आमच्या टीमने एका गरीब पालकासाठी निधी दिला आहे. त्यांच्या मुलाचं हृदय प्रत्यारोपण उद्या होणार आहे. ऑपरेशन यशस्वी होईल अशी आशा आहे. म्हणजे त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलेल. हे ऐकून आदित्यच्या मनात पुन्हा तिच्याबद्दल आदर आणि अभिमान दाटला. तो प्रेमाने म्हणाला, तुला माहिती आहे रिधिमा, जेव्हा मी तुला अनोळखी लोकांसाठी इतका काळजी करताना बघतो तेव्हा मला खूप छान वाटतं. आदित्यचे शब्द ऐकून रिधिमा हलकंसं हसली. आदित्य, खरं सांगायचं तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करून मला जी आनंदाची जाणीव होते ती शब्दात सांगता येत नाही. माझं इन्स्टिट्यूट म्हणजे माझं जग आहे. खरं तर लवकर मी ते देशभर विस्तारण्याचा विचार करते आहे. तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल रिधिमा, मला खात्री आहे. आदित्य आत्मविश्वासाने म्हणाला. ती मृदू स्वरात म्हणाली, आशा आहे तसं होईल. पण मला एवढंच हवं आहे की माझं स्वप्न पूर्ण होताना तू माझ्यासोबत असावास. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे माझ्या प्रिय, आदित्यने आश्वासन दिलं. मला माहिती आहे. खरं सांगायचं तर तू माझ्या आयुष्यात येण्याआधी माझं इन्स्टिट्यूटचं माझं पहिलं प्रेम होतं. मी माझा संपूर्ण वेळ आणि ऊर्जा त्यावर खर्च करायचे. तेव्हा मला वाटलंच नव्हतं की एक दिवस कोणी माझ्या आयुष्यात येईल जो इन्स्टिट्यूट एवढाच महत्त्वाचा होईल. पण आज तू आणि माझं इन्स्टिट्यूट हेच माझं सगळं आहे. माझ्या आयुष्यात फक्त 2 इच्छा आहेत आदित्य. एक म्हणजे तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवणं आणि दुसरं म्हणजे माझं इन्स्टिट्यूट देशभर विस्तारलेलं पाहणं. याशिवाय मला आयुष्याकडून आणखी काही नको. हे ऐकून आदित्य भावुक झाला. तिच्या शब्दांनी त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो हलक्या आवाजात म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो रिधिमा, खूप खूप प्रेम करतो. रिधिमा हसत म्हणाली, आणि मी तुझ्यावर त्यापेक्षाही जास्त प्रेम करते, जेवढं तू कल्पना करू शकशील त्यापेक्षा. चला आता झोपूया, पण तुझ्या स्वप्नांचे दरवाजे उघडे ठेव, कारण आज मी तुझ्या स्वप्नांवर टकटक करणार आहे. तिचे शब्द ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. ऑफकोर्स, माझ्या स्वप्नांचे दरवाजे नेहमीच तुझ्यासाठी उघडे आहेत. स्वप्नात भेटू, आदित्य प्रेमळ स्वरात म्हणाला. आदित्यच्या उत्तराने रिधिमा लाजून लाल झाली. स्वप्नात भेटू प्रिया, ती हळूवार म्हणाली. फोन कट झाल्यावर रिधिमाने झोपायचं ठरवलं. ती शयनकक्षाकडे निघाली. दरवाजा उघडताच तिच्या डोळ्यासमोर असं काही आलं की तिच्या पायाखालची जमीन सरकली. बेडवर एक बॅग ठेवलेली होती. तीच बॅग जी काही दिवसांपूर्वी तिच्या घरातून हरवली होती. नकारात्मक विचार तिच्या डोक्यात वेगाने फिरू लागले. हृदयाचे ठोके वाढत चाललेले. ती सावकाश बॅगजवळ गेली. थरथरत्या हाताने झाकण उघडलं आणि सर्व काही स्पष्ट झालं. रिधिमा थिजून उभी राहिली. बॅग नोटांनी खचाखच भरलेली होती. होय, तीच बॅग जी तिच्या घरातून गायब झाली होती. तिच्या डोक्यात वडिलांशी झालेला वाद, त्यांनी आदित्यबद्दल व्यक्त केलेल्या शंका आणि आदित्यचा काल रात्रीचा तणावग्रस्त आवाज, हे सगळं आठवायला लागलं. एकच भयानक निष्कर्ष तिच्या मनात उमटला की आदित्यनेच पैसे चोरले होते. डोळे विस्पारले गेले. गालांवरून अश्रू वाहू लागले. ज्या व्यक्तीवर ती सर्वाधिक विश्वास ठेवत होती तोच तिला चोर ठरला. विश्वासघाताचं ओझं तिच्यावर कोसळलं आणि ती हरवलेली व गोंधळलेली वाटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी पेंटिंग विकून झाल्यावर आदित्यने रिधिमाला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण तिने ना फोन उचलला ना मेसेजला रिप्लाय दिला. तो अस्वस्थ झाला. हे काय, रिधिमा असं कधीच करत नाही. इतके कॉल केले, मेसेज केले, पण काहीच उत्तर नाही. काल रात्री ती ऑपरेशनबद्दल म्हणाली होती, पण असं वागणं, काहीतरी बिनसलं आहे. मनात एक विचित्र भीती वाटते आहे. काम झालंय, आता लवकरात लवकर चव्हाणपूरला परतलं पाहिजे, आदित्य मनात म्हणाला. चव्हाणपूरमध्ये पाऊल टाकताच त्याला रिधिमाचा फोन आला.
तिचं नाव स्क्रीनवर पाहताच त्याने क्षणाचाही विलंब न करता कॉल उचलला. हॅलो रिद्धिमा, कुठे आहेस ग? कितीदा कॉल केले, मेसेज केले, पण तू उत्तरच दिलं नाहीस. मी किती काळजीत पडलो होतो. काय झालंय? आदित्यने घाईघाईत विचारलं. फोनच्या दुसऱ्या बाजूला रिद्धिमाचा आवाज आला, गंभीर, तीव्र. आदित्य, मी तुझी वाट बघते आहे अपार्टमेंटमध्ये. लगेच तिथे ये. तिच्या आवाजातील बदलाने आदित्य घाबरला. काय झालं माझ्या प्रिये? तुझा आवाज काहीसा वेगळा वाटतोय. रिद्धिमा थंडपणे म्हणाली, जसं सांगितलंय तसं कर. अपार्टमेंटवर ये. आणि तिने कॉल कट केला. तिचं वागणं आदित्यला फार विचित्र वाटलं. हे काय चाललंय? रिद्धिमा असं का बोलली? माझं उत्तर ऐकण्याआधीच फोन कट केला. नक्कीच काहीतरी चुकतंय. मला लगेच अपार्टमेंटवर पोहोचायला हवं. तो स्वतःशी बोलत गेला. अपार्टमेंटवर पोहोचल्यावर त्याने जे दृश्य पाहिलं त्याने तो गोंधळला. समोर रिद्धिमा उभी होती. डोळे सुजलेले, लाल झालेले. दिसत होतं ती रडली होती. तिच्या मागे वडील उभे होते. चेहऱ्यावर रोष स्पष्ट दिसत होता. गोंधळलेला आदित्य थोडा पुढे सरसावला. काय झालं रिद्धिमा? सगळं ठीक आहे ना? रिद्धिमा गप्पच राहिली. तिच्या शांततेने आदित्यने मिस्टर त्रिपाठींकडे पाहिलं. आणि सर, तुम्हीही इथे? पण दोघंही निशब्द. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि राग होता. आदित्यची अस्वस्थता वाढली. रिद्धिमा, तुम्ही दोघं शांत का आहात? काही बोला ना. माझं मन फार घाबरतंय. मी हा शांतपणा आणखी सहन करू शकत नाही. त्याचा स्वर ऐकून शेवटी रिद्धिमा हलली. ती हळूहळू पुढे आली आणि थेट आदित्यच्या गालावर एक जोरदार चापट मारली. आदित्यचे डोळे भरून आले. तो स्तब्ध झाला. अशा वागणुकीसाठी त्याने काय केलं होतं? मागे उभे असलेले मिस्टर त्रिपाठी मात्र या क्षणाचा आस्वाद घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुष्ट स्मित पसरलं. रिद्धिमा, तू मला थापड मारलीस? आदित्य थरथरत्या आवाजात म्हणाला. रिद्धिमाच्या डोळ्यात राग आणि वेदना दाटून आल्या होत्या. वोट दाखवत ती ओरडली. धाडस करू नकोस माझं नाव तुझ्या तोंडातून घेण्याचं. तिचा आवाज भावनांनी थरथरत होता आणि डोळ्यात अश्रू चमकत होते. आदित्यचे डोळे पाणावलेले होते. तो हळू आवाजात म्हणाला, रिद्धिमा, मी असं काय केलंय की तू माझ्याशी अशा रागाने बोलते आहेस? रिद्धिमा उसळून म्हणाली, तुला खरंच जाणून घ्यायचंय मी काय म्हणते? बरं, ये माझ्याबरोबर, तुला दाखवते मी. तिने आदित्यला बेडरूममध्ये नेलं. बेडवर पैशांनी भरलेली तीच बॅग पडलेली होती. हे पहा, हीच तुझी कृती आहे आदित्य. रिद्धिमा ओरडली. आदित्य गोंधळून बॅगेकडे पाहू लागला. ही बॅग? हीच तर ती आहे जी हवेलीवर आली होती ना? पण ती इथे कशी आली? कोणी आणली तिला इथे? रिद्धिमा संतापून म्हणाली. देवा रे आदित्य, किती दिवस तू ही नाटकं करणार आहेस? अजूनही काहीच माहिती नाही असं दाखवतोयस? मी शपथ घेतो रिद्धिमा, मला खरंच समजत नाही काय घडतं इथे. आदित्य थरथरत उत्तरला. रिद्धिमा कठोर आवाजात म्हणाली, ठीक आहे, मग मी स्पष्ट सांगते. ऐक मिस्टर आदित्य, तुझी चोरी उघडकीस आली आहे. हीच ती बॅग जी माझ्या वडिलांच्या हवेलीवरून गायब झाली होती. आणि ती चोरी कोणी केली होती तर तूच. आदित्यच्या अंगावर जणू वीज कोसळली. काय बोलते आहेस रिद्धिमा? असं कसं वाटू शकतं तुला माझ्याबद्दल? रिद्धिमा डोळे पुसत म्हणाली. पहिलं म्हणजे ही बॅग अपार्टमेंटमध्ये सापडली आहे. आणि या घराची किल्ली माझ्याकडे आणि तुझ्याकडे सोडून दुसऱ्या कुणाकडे नाही. दुसरं म्हणजे काल रात्री मी तुला फोन केला तेव्हा तुझ्या आवाजातली घबराट मी स्पष्ट ओळखली होती. आणि आज इथे ही बॅग पाहून मला कळालं की तुझ्या आवाजातली ती घबराट का होती. तुला भीती होती की मी बॅग बघून तुला पकडीन. आता सगळं डोळ्यांसमोर आहे आदित्य. मान्य कर की तू ही चोरी केली आहेस. आदित्य ठाम स्वरात म्हणाला. मी कधीही मान्य करणार नाही. ते जे मी केलंच नाही. माझ्या आवाजातली घबराट पैशांच्या बॅगेमुळे नव्हती रिद्धिमा. ती तर त्या गिफ्टमुळे होती जी मी इथे लपवून ठेवली होती. तुझे बाबा मला सांगून गेले होते. मला भीती होती की तू गिफ्ट आधीच पाहशील. रिद्धिमा गोंधळली. गिफ्ट? कोणतं गिफ्ट? आदित्य गंभीर आवाजात म्हणाला. तुझे बाबा म्हणाले होते की माझ्या बंगळुरूवरून परत आल्यावर आपली एंगेजमेंट ठरवलेली आहे. त्या समारंभासाठी ते तुला गिफ्ट द्यायला इच्छुक होते. पण हवेलीवर ठेवलं तर तुला दिसेल या भीतीने त्यांनी मला ते गिफ्ट इथे लपवायला सांगितलं. तुला वाटत असेल तर त्यांनाच विचार. असं सांगून आदित्यने आशेने मिस्टर त्रिपाठीजींकडे पाहिलं. सर, तुम्हीच सांगा रिद्धिमाला. पण त्रिपाठीचे कटाक्ष टाकून म्हणाले. कसलं गिफ्ट? मी तुला असं काहीच सांगितलं नव्हतं. ही नवी गोष्ट बनवून स्वतःचा बचाव करतोयस.
हे ऐकून आदित्यचं मन कोसळलं. तो हतबल झाला. देवा रे सर, खोटं का बोलताय? तुम्हीच मला गिफ्ट बॉक्स दिला होता, लपवायला सांगितलं होतं. त्रिपाठी थंडपणे म्हणाले. मी काही दिलं नव्हतं, आणि दिलंच असतं तर ते गिफ्ट कुठे आहे? इथे आम्हाला सापडलंय ते फक्त पैशांची बॅग. आता आदित्यला सगळं उमगलं. हे संपूर्ण कटकारस्थान त्रिपाठीजींचं होतं. तो रिधिमाकडे वळून म्हणाला, ठीक आहे, मग फक्त ते गिफ्ट बॉक्सच माझी निरपराधत्व सिद्ध करेल. मी ते कपाटात ठेवलं होतं, तुला दाखवतो. त्याने कपाट उघडलं, पण आत गिफ्ट नव्हतं. आदित्य हादरून गेला. कुठं गेला बॉक्स? मी इथेच ठेवला होता. कुठं गेलं? तो हताशपणे रिधिमाकडे वळला. मी शपथ घेतो रिधिमा, तुझ्या बाबांनी मला बॉक्स दिला होता. मी इथे ठेवला होता, पण आता दिसत नाही. कृपा करून माझ्यावर विश्वास ठेव. मी निरपराध आहे. पण रिधिमाच्या डोळ्यात फक्त अविश्वास होता. किती इच्छा होती की तू निरपराध असावास आदित्य, पण सगळी परिस्थिती तुझ्या विरुद्ध आहे. आता मला समजलंय, तूच चोर आहेस, आणि या नात्याला आता इथंच पूर्णविराम. हे ऐकून आदित्य दचकलाच. काय म्हणालीस रिधिमा? नातं संपवलंस? म्हणजे काय? ती रडत म्हणाली. म्हणजे आता आपल्यातलं सगळं संपलं आदित्य. तू सगळं उद्ध्वस्त केलंस. आदित्य रडतच म्हणाला. नको रिधिमा, असं करू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. मी चोरी केली नाही, माझ्यावर विश्वास ठेव. पण रिधिमा डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत कठोरपणे म्हणाली. विश्वास ठेवायला कारण हवं आदित्य, पण इथे सगळं पुरावा तुझ्या विरुद्ध आहे. माझ्यासाठी हे नातं आता संपलं. नाही रिधिमा, असं अचानक संपवू शकत नाहीस. आपण कायम सोबत राहण्याची शपथ घेतली होती. रिधिमा हळू आवाजात म्हणाली. हो, मलाही तुझ्यासोबत राहायचं होतं आदित्य, पण तूच सगळं नष्ट केलंस. मला माहीत आहे का तुला नातं तोडायचं नाही आहे. तुला भीती आहे की नातं संपलं तर तुला अपार्टमेंट सोडावं लागेल. पण काळजी करू नकोस, मी इतकी निर्दयी नाही. तुला नवं घर मिळेपर्यंत इथे राहू शकतोस, पण एकदा घर मिळालं की कायमचं निघून जायचं आहेस. हे ऐकून आदित्यचं हृदय पूर्णपणे तुटलं. जर तू आधीच नातं संपवलं आहेस तर मी इथे का राहू? तू उपकार करत आहेस असं नको समजू. मी आजच इथून निघून जाईन. ठीक आहे, जसं तुला हवं तसं, रिधिमा म्हणाली आणि खोलीतून बाहेर निघून गेली. रिधिमा अपार्टमेंट सोडून गेल्यावर आदित्यने मागे पाहिलं. त्रिपाठीजी तिथं उभे होते, चेहऱ्यावर दुष्ट हसू. आता आदित्यला पूर्णपणे उमगलं होतं. हा सगळा डाव त्यांचाच होता. तो थरथरत विचारतो, का केलं तुम्ही हे सगळं सर? श्रीमान त्रिपाठीजी म्हणतात. आदित्य, अजूनही तू मला हा प्रश्न विचारतो आहेस? हेच मला आश्चर्यकारक वाटतंय. तरी चालेल, मी तुला उत्तर देतो. मी हे सगळं का केलं याचं कारण म्हणजे मला तुझा द्वेष होता. सुरुवातीपासूनच तुझा तिरस्कार होता. माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासारख्या खालच्या वर्गाच्या मुलासोबत मी कधीच होऊ दिलं नसतं. आदित्य म्हणतो. पण सर, तुम्हाला माझा सुरुवातीला तिरस्कार होता, पण नंतर तर तुम्ही मला स्वीकारलं होतं ना? श्रीमान त्रिपाठीजी म्हणतात. अरे मूर्खा, तुला स्वीकारणं हे सगळं माझ्या योजनेचा भाग होतं. वाढदिवसाच्या रात्री जेव्हा रिधिमाने सर्वांसमोर तुझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं, तेव्हा मला एक गोष्ट स्पष्ट झाली. जितकं मी तिला तुझ्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करेन, तितकी ती तुझ्याजवळ येईल. म्हणून मी योजना आखली. मी दाखवलं की मी बदललोय. मी तुला स्वीकारलं कारण मला रिधिमाच्या नजरेत चांगलं दिसायचं होतं, आणि तिचा माझ्यावर अधिक विश्वास बसावा म्हणून मी तुला माझ्या बिझनेस वर्ल्डमध्ये सामील होण्याची संधी दिली. माझं पुढचं पाऊल होतं रिधिमाच्या मनात तुझी वाईट प्रतिमा तयार करणं. माझ्या योजनेनुसार तू बंगलोरला गेल्यानंतर मी जाणून बुजून एक नाटक केलं. मी रिधिमाला विश्वास बसवला की पैशांची बॅग चोरीला गेली आहे. माझ्या खोलीतून गायब झाली. ही माझ्यासाठी उत्तम संधी होती तुला तिच्या नजरेत खाली आणायची. मीच शक्यता व्यक्त केली की कदाचित तू चोर असू शकतोस. मला माहीत होतं की रिधिमा माझ्यावर रागावेल, पण मला हेही माहीत होतं की रागाच्या भरात ती हवेली सोडून निघून जाईल. आणि जसं मला हवं होतं तसंच घडलं. वाद झाल्यानंतर रिधिमा हवेली सोडून अपार्टमेंटमध्ये आली, आणि मग अपार्टमेंटमध्ये येऊन तिने बघितलं तेच जे मला तिच्या डोळ्यांनी बघावं असं वाटत होतं. ती पैशांची बॅग. आदित्य म्हणतो. पण अपार्टमेंटमध्ये बॅग ठेवलीच कशी? किल्ली तर फक्त माझ्याकडे आणि रिधिमाकडे होती. श्रीमान त्रिपाठी खळखळून हसत म्हणतात. ते इतकं अवघड नव्हतं. मी गुपचूप रिधिमाच्या किल्ल्यांची डुप्लिकेट किल्ली बनवून घेतली होती. त्या किल्लीच्या मदतीने तू बेंगलोरला गेल्यानंतर मी अपार्टमेंटमध्ये शिरलो.
त्यावेळी मी बॅग आत ठेवली आणि भेटवस्तूचा बॉक्स तिथून काढून नेला. आदित्य म्हणतो, मला विश्वास बसत नाही सर, हे सगळं तुम्हीच केलंत. आणि तो भेटवस्तूचा बॉक्स, तुम्ही तो मला का दिलात लपवायला? त्रिपाठीजी म्हणतात, अरे आदित्य, तू अजूनही किती निरागस आहेस. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.